गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजे असणार. मी आज आले होते विश्रांती आणि राजच्या बेबीला बघायला, म्हणजे कबीरला बघायला आले होते. खूप दिवसापासून गेले नव्हते, म्हटलं आज जाऊन बघून येते. आणि तिथे आरवनं त्याला झोपण्यासाठी गाणी बोलत होता, अंगाई गात होता, इतकी मजा येत होती ना. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. घरी येऊन फटाफट मी बांगडा फ्राय करायचं ठरवलं, बिकॉज खूप दिवसापासून म्हणजे खायची इच्छा होती, क्रेविंग्स होते, तर म्हटलं आज खावं. आणि आता आपण नॉनव्हेज खाऊ शकतो. आता गणपती झालेत, सगळे झाले. आणि कोणी जर माझ्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे व्हिडिओ कोणी बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा. मी सगळ्यात पहिले बांगड्याला लिंबू लावून घेतला आणि आपले नेहमीचे मसाले, कोळी मसाला आपला, हळद मीठ आणि लाल मिरची पावडर थोडंसं टाकलं कलरसाठी, काश्मीरीवाली. आणि ते मिक्स करून घेतलं. आणि हां येस, मला एक सांगायचं आहे की आपले लवकरच 200 डेज कंप्लीट होत आहेत. लिटरली 5 का 6 दिवस झालेत. आय नो, मला माहिती हे आधीच कंप्लीट झाले असते, पण माझ्या थोड्या डिलेमुळे थोडं डिले झालं आहे. बट ठीक आहे, इट्स ओके. पण आता होत आहेत फायनली. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही लसूण ठेचून पण टाकला ना, आता अजून जास्त बांगड्याला टेस्ट येते. खरं सांगते, ट्रस्ट मी गाईज, एकदा तुम्ही ना असं ट्राय करा. भारी लागतो हा बांगडा फ्रायच एकदम. मला ना असंच आवडतं. कधी कधी म्हणजे आपण तांदळाच्या पिठावर सुद्धा हा म्हणजे फ्राय करू शकतो, म्हणजे पीठ लावून वगैरे. पण मी हा असाच करणार आहे, कारण की माझ्या तोंडाला पाणी सुटलं, तुम्हाला बघू शकता. कारण की हा इतका मस्त टेम्पटिंग, असं बघूनच असं होतं ना, खायची इच्छा होते, असं लागतो ना. खरं सांगते. त्याच्यानंतर प्रतीकने ना उकड आणली होती. हां, याला काय बोलतात मी विसरले. मला खरं सांगू, मला आठवतच नाही. आणि आज ना मी ह्याचं फ्रायचं पण बघितलं असेल. कोणतरी मला कमेंट करून सांगा. हां, माहिती हे म्हणजे कंदमुळे वगैरे आहेत. कंदमुळेच आहेत ना, काय आहेत मला नक्की सांगा कमेंट करून. मला पण माहीत नाही, पण हे इथे असं उकड मिळतं, त्याने आणलं होतं खायला. मस्त लागतं ते, खरं सांगतं. आणि त्याचं फ्राय पण बनवतात, जेवढं मी बघितलं तेवढं. त्याला काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर मग मी बांगडा फ्राय करायला घेतला होता. आधी ऑमलेट बनवलं, त्याच्यावरच केलं, कारण की मग त्याची जी टेस्ट आहे ना, एक नंबर अशी येते बांगड्याची. खरं सांगते, कुरकुरीत. मी तांदळाचं पीठ लावलं होतं, कारण की मी खूप फटाफट बनवलं, माहिती आहे, भूक लागली होती ना, त्यामुळे झटपट असं बनवलं. एकतर ऑफिस पण चालू आहे माझं, वीक ऑफ चेंज म्हणजे चेंज झालं आहे, सगळं चेंज होत चाललं आहे. ऑफिसचं पण, ऑफिसवाले पण खूप हे करतात, असं तसं नाही, तसं नाही, हा शिफ्ट नाही, तो शिफ्ट नाही, जाऊ द्या. असो, आता मॉर्निंग शिफ्ट चालू आहे सध्या, तर सध्या ती फॉलो करते. आणि बांगडाना डाळ भातासोबत खूप भारी लागतो. खरं सांगते, ट्रस्ट मी गाईज. मी एकदाच बनवलेलं असं डाळ भात आणि बोंबील फ्राय घरी असताना. आम्हाला खूप आवडला होता, पप्पांना आणि किरण, राहुल, आम्हाला सगळ्यांना. तर म्हटलं आज बांगडा फ्राय आणि डाळ भात बनवा. आणि चपाती बनवल्या होत्या मी, एक नंबर. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.